आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय शिक्षण आयुक्त साहेब यांच्या वतीने 13/9/2024 रोजी या क्रमांकाचा जो पत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचं पत्र राज्यातील सर्व ईओ सीओ त्यानंतर नापा मनपाचे ईओ सीओ असतील, त्यानंतर शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, यानंतर सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम, उत्तर, दक्षिण, बृहन्मुंबई यांना देखील हा पत्र पाठवण्यात आलेला आहे। या पत्राचा जे विषय ते अत्यंत महत्त्वाचा असून पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजेच फेज 2 संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे। त्याला जे हे राज्य शासनाच्या वतीने 10/9/2024 रोजी शासनाने परवानगी दिलेली आहे। 10% पद कपात आणि उर्वरित जे राऊंड्स होणार आहेत त्या संदर्भातले। तर या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने काही महत्त्वाचे सर्व प्राधिकारी जे आहेत, नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात आलेले आहे। त्यांना फेज 2 करिता जे तयारी करण्याचे संदर्भातले सांगण्यात आलेले आहे। यामध्ये त्याची सविस्तर माहिती थोडक्यामध्ये आज आपण इथे घेणार आहोत। तर बिंदू नामवली ती त्रुटी संदर्भात जे 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या, म्हणजेच 10% जागा त्यावेळी कपात करण्यात आल्या होत्या, तर त्या राखून ठेवण्यात आलेल्या जागा भरण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामवली अद्ययावत असल्याबाबतचे तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबतची शहानिशा करायची आणि तसे प्रमाणित करून 10% रिक्त भरतीबाबत कारवाई करायची। म्हणजेच मित्रांनो 10% पद भरतीचा जो राऊंड असणार आहे, कपात केलेल्या जागा जे होत्या ते या स्टेटवर भरण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातले राऊंड करण्यासाठी एक प्रमाणपत्राचं नमुना जे आपण पुढे बघणार आहोत ते देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातली शहानिशा करून 10% पद कपात संदर्भात तयारी करण्याची सूचना शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहे। त्यानंतर याच भरती प्रक्रियेमध्ये जे 2-3 राऊंड झालेले आहेत त्यामध्ये रिक्त, अपात्र, गैरहजर व रुजू न झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांचे जे जागा रिक्त राहिलेले आहेत ते सर्व जागा उर्वरित पात्र उमेदवार यांच्यामधून भरण्यासंदर्भात देखील कारवाई करण्यात येणार आहे आणि ते जागा भरणे म्हणजेच भरती प्रक्रियेचाच हा एक भाग आहे। म्हणजेच रिक्त, अपात्र आणि गैरहजर उमेदवारांमुळे जे जागा रिक्त राहिलेले आहे ते देखील आता या राऊंडसोबतच 10% पद कपातसोबत ते भरण्यात येणार आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये आता रिक्त, अपात्र, गैरहजर जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे रिक्त राहिलेले जे जागा असणार आहे ते सर्व पुढील उर्वरित जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे दिलेली आहे। त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवायची आहे जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्याचा विचार करता येईल आणि ते जागा त्यामध्ये ॲड करता येईल। म्हणजेच मित्रांनो जेव्हा 10%चे जाहिराती येतील त्यामध्येच हे जाहिरातीमध्ये रिक्त, अपात्र, गैरहजर जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे रिक्त राहिलेले जे जागा आहेत ते देखील त्यामध्ये ॲड करता येणार आहे, त्यामध्ये ते विचारात घेता येणार आहे। असे 2 सूचना महत्त्वाचे आहेत। त्यानंतर 10/11/2022चं जे शासन निर्णय त्यामध्ये जे जी आरमध्ये तरतूद आहे त्यामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार आहेत। म्हणजेच मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यातील हे जाहिराती सर्व असणार आहेत, त्याबाबतची पदभरतीची कारवाई करण्यात येणार असल्याने आपल्या अधीनस्थ असणारे जे शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांना बिंदू नामवली अपडेट करण्यासंदर्भात किंवा ते अद्ययावत करण्यासंदर्भात रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याचे सूचना देण्यात यावे, असे आदेश शिक्षण आयुक्त साहेबांनी आज दिलेले आहे। जाहिरातीची सूचना किंवा सुविधा जे असणार आहे ते देखील त्याची सूचना लवकरच येणार आहे आणि जाहिराती देण्यासंदर्भात टॅब देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याबाबतची देखील तयारी करण्याची सूचना शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। परंतु मित्रांनो आता जे पहिल्या टप्प्याचे जे जाहिराती होत्या ते अगोदर आल्या होत्या आणि त्यानंतर म्हणजेच मित्रांनो 2024मध्ये 26/2/2024 रोजी राज्यामध्ये जे आहे मराठा आरक्षण इथे लागू झालेलं आहे, त्यामध्ये SC/BC जो प्रवर्ग असणार आहे त्या देखील यांना इथे ॲड करावा लागणार आहे, कारण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने तसंच GR जे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे 26/2/2024 पासून राज्यामध्ये तो आरक्षण लागू आहे। त्यामुळे या सर्व आरक्षणाचा देखील यामध्ये बिंदू नामवलीमध्ये अपडेट करायचं आहे आणि ते तपासून ते आरक्षण ॲड करूनच जाहिरात देण्याची कारवाई करण्याची इथे सूचना देण्यात आलेली आहे। म्हणजेच यापुढे येणारे फेज 2चे जे जाहिराती असणार आहे त्यामध्ये मित्रांनो SC/BC हा देखील प्रवर्ग असणार आहे, त्यांच्यात देखील जागा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची जेव्हा सुविधा किंवा टॅब देण्यात येणार आहे त्या दिल्यानंतर तात्काळ
त्यानुसार यापूर्वी ज्या प्रकारे जाहिराती तयार केल्या होत्या तसेच जाहिराती यावेळी देखील तयार करायचे आहे। त्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याची सूचना माननीय शिक्षण आयुक्त साहेब सूरज मांढरे साहेब यांच्या वतीने जे IAS आहेत त्यांच्या वतीने त्यांचे सहीने आज काढण्यात आलेले आहे। याची परत प्रधान सचिव तसेच शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना देण्यात आलेलं आहे। आता जे प्रमाणपत्राचा नमुना यामध्ये त्यांनी ॲड केलेला आहे 10/9/2024 रोजीचे शासनपत्रानुसार, तर त्यामध्ये प्रमाणपत्र असं CO साहेबांना जिल्हा परिषदेचे द्यायचं आहे। त्यामध्ये हे सांगायचं आहे की जिल्हा परिषद जे काही असेल त्यामध्ये शिक्षक पदभरतीकरिता जे बिंदू नामवली आहे ते मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून जे तपासून घेण्यात आलेली आहे त्याची दिनांक इथे त्यांना टाकायची आहे आणि त्या मंजूर रिक्त आणि पदांचा तपशील देखील त्यांना इथे माध्यमनिहाय सदर प्रमाणपत्रामध्ये नमूद करायचं आहे आणि एकूण काही इथे अटी आहेत ते देखील त्यांना पूर्ण करायचे आहे। त्यामध्ये बिंदू नामवली संदर्भात कोणते तक्रारी आहेत का ते देखील यस नो मध्ये टाकायचे आणि त्याची माहिती पुढे करायची आहे। तसेच काही तक्रारास चौकशीसाठी प्रलंबित आहे किंवा नाही याची देखील शहानिशा करायची। हे सर्व मित्रांनो त्यांना एकूण 4 पॉईंट देण्यात आलेले आहेत। ते 1 ते 4 जे पॉईंट आहेत जे लागू असेल त्याप्रमाणे प्रमाणपत्रामध्ये नमूद करायचं आहे आणि दिनांक टाकून इथे सद्यस्थितीवर बिंदू नामवलीची तपासणी करण्यात आली आहे। बिंदू नामवलीमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत याद्वारे प्रमाणित करण्यात येत आहे असं त्यांना एक प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी CO आणि EO शिक्षण अधिकारी यांचे सहीने हा प्रमाणपत्र देखील त्यांना इथे द्यावं लागणार आहे। त्यानंतरच 10% कपात जे जागा असणार आहे ते पुढे भरता त्यांना येणार आहे। अशी प्रकारची मित्रांनो फेज 2 संदर्भातली अत्यंत महत्त्वाचा पत्र जे आहे किंवा ज्याला आपण आदेश म्हणू शकतो तो शिक्षण आयुक्त साहेबांनी काढलेला आहे। आता लवकरच 10% पदकपात जागा आणि त्यासोबतच रिक्त पद हे देखील ॲड होणार आहे आणि SCBC 6 ते ॲड होऊन आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे।